ओम श्री कालभैरवाय नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी आलेली आहे कालभैरव जयंती. कालभैरव जयंतीला धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे, कारण या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांचा जन्म झाला आणि या जयंतीनिमित्त कालभैरवांची पूजा केली जाते, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवशंकरांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव म्हणून अवतार घेतला होता, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कालभैरव हे काळ, मृत्यू, दैवी आणि न्यायाचे रक्षक आहेत. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने संरक्षण मिळते असे मानले जाते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते आणि धैर्य व सकारात्मकता वाढत असते. तसेच कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता, शत्रुबाधा दूर होते आणि अकाली मृत्यूचे भय देखील कमी होते. तंत्र आणि मंत्राच्या सिद्धीसाठी देखील कालभैरवांची पूजाही केली जाते. कालभैरवांच्या पूजेशिवाय भगवान शिवशंकरांचे व्रत हे देखील अपूर्ण मानले जाते. कालभैरव हे अनेक कुटुंबातील एक कुलदैवत देखील आहेत. अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बुधवारी कालभैरव जयंतीला कोणत्याही परिस्थितीत आईने मुलासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. मैत्रिणींनो, कालभैरवांचं बीजमंत्र अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. ओम भ्रम भैरवाय नमः या मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती, वाईट बाधा संपूर्ण नाश होते आणि जीवनामध्ये साहसाचा संचार होतो. या मंत्राने भीतीला नष्ट करून भगवान कालभैरवांना प्राप्त करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. कालभैरव जयंती दिवशी या मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनामध्ये सुरक्षा आणि शक्ती राहते. तर कार्तिक कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यान्हकाली भगवान शंकरांपासून कालभैरवांची उत्पत्ती झाली, म्हणून या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते आणि कालभैरव हे अष्टभवांपैकी एक मानले जाते. तंत्र शास्त्रामध्ये मुख्य 8 प्रकाराचे भैरव आहेत. या प्रकारामध्ये कालभैरवांना विशेष महत्त्व आहे. काळ म्हणजे टाइम आणि या टाइमवरती विशिष्ट देवतेची सत्ता आहे. ती सत्ता दाखवण्यासाठी त्या काळाला म्हणजे त्यांच्यावरती ज्याची सत्ता आहे ते दैवत म्हणजे कालभैरव. भ म्हणजे भरण करणारा, र म्हणजे रमणारा आणि व म्हणजे वमन म्हणजे सृष्टी, स्थिती आणि संहार, ज्या काही मुख्य शक्ती आहेत. भैरव म्हणजे भैरव समयाला जन्माला घालण्यासाठी, समयावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वेळ पडली तर समयाला सुद्धा विनल करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे तोच कालभैरव. भगवान शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली आणि भगवान शंकराने यांना काशीत राहण्याची आज्ञा केली. म्हणून जर तुम्ही काशीला गेले तर सर्वप्रथम आपल्याला कालभैरवांचे दर्शन घ्यावे लागते. कालभैरव हे अपमृत्यू निवारक, आयुष्य आरोग्यदायक, मोक्षदायक आहेत. धर्म, अर्थ, कामप्राप्तीसाठी भैरव उपासना केली जाते. भैरवांची उपासना केल्याने निर्भयता प्राप्त होते, म्हणून कालभैरव जयंतीच्या दिवशी खास करून मुलांसाठी देखील काही उपाय आहेत ते तर केले जातात. सकाळी हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला मुलांसाठी हा एक दिवा आहे तर तो एका ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. आणि जर सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा मुलांसाठी लावू शकता. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो शिवमहापुराणातील सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. मुलांची खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली मुलंही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये आणि म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल आणि घरात सतत हट्टीपणा, जिद्दीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा सतत चिडचिड करत असेल, तुमच्या मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल, नजर दोष लागला असेल, यामुळे तुमची मुलं जर आजारी पडत असेल किंवा घरातल्याच लोकांची आपल्या मुलांना नजर जी आहे तर ती लागत असेल आणि यामुळे सुद्धा मुलं चिडचिडपणा, हट्टीपणा करत असतात किंवा तुमची मुलं शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नाही, मुलं
काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही. मुलं काही कालांतरापूर्वी खूप हुशार होती, परंतु अचानक मुलांचं मन अभ्यासात रमत नाही. जर मुलांना बाहेरच्या व्यक्तीची एखादी नजर बाधा लागली तर मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चाललेली आहे. तसेच तुमची जर मोठी मुलं आहेत जी नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेले आहे. जर मुलं एखाद्या वाईट व्यसनी गेली असेल तर एखाद्या मुलीच्या नादी लागली असेल किंवा मुलगी आहे एखाद्या मुलाच्या नादी लागली असेल जी तुम्हाला नको आहे, तर मुलांना या वाईट गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी देखील हा उपाय 100% प्रभावी आहे. तसेच मुलं तुमचे सतत वाद होत असेल, आई आणि मुलामध्ये सतत कटकटी भांडणे होत असेल, मुलगा आईची कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. या उपायाने आई आणि मुलांच्या किंवा वडील आणि मुलांच्या नात्यामध्ये सुद्धा गोडवा जो आहे तर तो निर्माण होईल. दोघांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या 100% दूर होतील. तसेच मुलांवर सतत संकट, अडचणी, बाधा येत असेल, मुलावरती सतत विघ्न येत असेल, तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. वर्षातून एकदा केला जाणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलं आणि मुले या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. तसा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुमची मुलं जर तुमच्या जवळ असेल तर मुलांना स्वतः जवळ घेऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आणि जर मुलं बाहेरगावी असेल, आई किंवा वडील मुलांसाठी हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्यात कणकेला तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे. दिवा तयार केल्यानंतर ना तो दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि याच वातीला तुम्हाला थोडंसं काळं लावायचं आहे. ती दुहेरी कापसाची वात जी आहे ती तुम्हाला थोडीशी काळी बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे. यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे. आता मोहरीचे तेल नसेल तर तुमच्याकडे जे कुठले तेल असेल ते वापरले तरी सुद्धा चालेल. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत. एक तांब्या भरून शुद्ध जल घ्यायचे आहे. यानंतर सोबत तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या कालभैरव मंदिरात जायचं आहे. मुलांना सोबत घेऊन जायचं आहे. मुलं शाळेत गेली तर आई किंवा वडील गेले तरी सुद्धा चालेल. आता कालभैरवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे तर ते कालभैरवांवरती अर्पण करायचं आहे. त्यांच्या पायापाशी अर्पण करायचं आहे. यानंतर तिथे समोर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर तिथेच आपल्याला कालभैरवाच्या मंदिरात बसून 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. 11 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर किमान 3 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे, तर ते करायचं. जर मोठी मुलं असेल तर मुलांकडून स्वतः तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर नसेल तर जिथे कुठे महादेवाचे मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचे आहे. तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर शिवलिंगावर तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ही कालभैरव अष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे. तुम्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न असतो की ताई, आमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर नाही किंवा महादेवाचंही मंदिर नाही किंवा काही कारणामुळे तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. असं नाही की मंदिरात गेल्यानंतरच देव आपली सर्व इच्छा पूर्ण करतो. श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही घरच्या शिवलिंगावरती सुद्धा हा उपाय करू शकता. तर तो कसा करावा, तर तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर नसेल, महादेवाचे मंदिर नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच लावायचा आहे. प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतेच, तर तिथे समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि ही सेवा जी आहे तर तुम्हाला करायची आहे. बघा, ही जी सेवा आहे तर हा उपाय आहे अतिशय प्रभावी आहे. तुम्ही अगदी श्रद्धेने हा उपाय करून पहा. 100% तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहे तर जाणवतील. महाशिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. खूप प्रभावी असणार आहे. हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यात सुखाचे आणि सोन्याचे दिवस हे आल्याशिवाय राहणार नाहीत.
जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय अजिबात करता येणार नाही आणि जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका. घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी स्वतः हा उपाय केला तरी अतिशय उत्तम राहील. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री काल भैरवाय नक्की टाईप करा. धन्यवाद.